होणार आहेत. दुसऱ्या बाजूला नजर असतील कारण पॅरिस सारखा खेळाडू आहे त्याचा खेळ कुडगाव संघाने नेहमीच पाहिलेला आहे. त्याच्यामुळे पॅरिसला ते ओळखून आहेत की पॅरिस हा स्ट्रॉंग झोन काय, पॅरिस कुठल्या बाजूला खेळतो. दुसऱ्या बाजूला सनील आहे, सनीलचाही खेळ त्याने पाहिलेला आहे. त्याच्यामुळे ही जी मॅच आहे या मॅच मध्ये मी निश्चितपणे म्हणेल की एक चांगली क्रिकेट प्रेक्षकांना मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही संघ बरेचदा एकमेकांच्या विरोधात खेळलेले देखील आहेत. त्याच्यामुळे जी मॅच आहे तो बिग फाईट मॅच प्रेक्षकांच्या भेटीला शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये प्रवीणला उतरवलं जातंय. स्ट्राईक एंडला सनील आहे, नॉन स्ट्राईक एंडला पॅरिस आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण आहे. पहिला बॉल घेऊन निघतो राईट अमोर द विकेट न व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिला बॉल बाहेर आहे बराचसा. अंपायरचा सिग्नल येतोय खराब बॉल आहे अर्थात अवांतर एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून रणसंख्या जी आहे ती पहिल्या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच एका धावेनं संघ खारगाव आपल्या धावफलकाचा श्री गणेशा करतोय. नक्कीच वाईटच्या स्वरूपामध्ये संघाचा श्रीगणेश झालाय. या ठिकाणी संघाचं खातं दिशांसर ओपन झालंय. पहिले एक चेंडू खराब लाईन आणि खराब लेंथ. तुम्ही कशा पद्धतीची गोलंदाजी करताय म्हणजे दिशा आणि लाईन कशी असेल हे महत्वाचं असतं. पण खराब लाईन पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा कमबॅक करतोय त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. झेल होतोय का? पहिल्या विकेटचं पतन होतोय. गॉन डीजे. आणि कामठेकरची मी उल्लेख केला की हे दोन संघ आहेत. दोन संघ बऱ्याचदा क्रिकेट एकत्र खेळत. पहिला बॉल पाहिला तर थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा होता. त्याच्यानंतर त्यांना माहिती आहे की सनीलचा स्ट्रॉंग झोन जो आहे तो ऑन साइड आहे. त्याला ऑफ साइडला बरोबर सेट केला. थोडंसं बाहेर बॉल ठेवला, जाळं विणलंय. आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बरोबर त्याच्या हातामध्ये झेल होता. क्रिकेट आहे म्हणजे ज्यावेळी आपण एका विरोधात बरेचसे सामने खेळलेलो तर माहिती असतं की कोणता खेळाडूचा झोन काय आहे. आणि ज्या खेळाडूनं मागच्या मॅच मध्ये अक्षरशः एका हाती मॅच जिंकवली होती त्याला मात्र लवकर माघारी परतवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश दाखल झालाय. पॅडवरती पहिला बॉल होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला तर महागात पडलं असतं. जर डिरेक्ट हिट झाला असता तर 19-20चा मामला होता. पंचांचा इशारा येतो, सिग्नल येतो. लेग बाईज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव मात्र संघाच्या टोटल मध्ये ऍड केले. आता दुसऱ्या बाजूला पाहिलं तर इथे जर डिरेक्ट हिट झाला असता तर पॅरिस शेलके जे त्याची विकेट कामतेकरच्या धोक्यामध्ये होते. तुम्हाला विकेट वाचवायचे आहेत कारण पहिला गडी आहे तो लवकर बाद झालाय. क्रिकेटचा खेळ काय सांगतो तर तुम्हाला भागीदारी फार करायची म्हणजे कुठेही तुम्ही जा तुम्हाला भागीदारी करणंही फार महत्वाचे असतं. पहिला विकेट बाद झाल्यानंतर पॅरिसला खांद्यावरती जबाबदारी खेळून घेणं देखील गरजेचं. स्ट्राईक एंडला या संघाचा एक आक्रमक खेळाडू आहे तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण ज्याच्या हातामध्ये बॉल आहे. नक्कीच पॅरिस हा एक महत्वाचा खेळाडू आहे या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये त्याने दाखवून दिलंय की मी काय एक मोठा खेळाडू आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलंय त्याच्यामध्ये यशस्वी राहिले. मला वाटतं निश्चित चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. येतोय चौकार. झाला तर आबाद नाही तर बरबाद. आणि यावेळी जर पाहिलं तर बॅट उलटी गेली, थोडंसं क्षेत्ररक्षण देखील खराब राहिला आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहिला. नेक्स्ट बॉल पॅडवरती बॉल होता. अंपायरचा सिग्नल येतो. बॉल बाहेर चाललाय आणि तिथून अवांतर धावेची घोषणा होईल. रणसंख्या या 1च्या सहाय्यानं जाऊन पोहोचे 7 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर पॅरिस याच्यावरती दिशांसर नजरा असतील कारण का मोठमोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर सकाळपासून तर एक षटकार असा पाहिला की सर्वात लांब मारणारा षटकार कोण असेल, खेळाडू कोण असेल तर तो पॅरिस असेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. या ठिकाणी काय घडते यावेळी जर पाहिलं तर बॅटवरती बॉल आला नाही. लेग बाईचा इशारा आला. आणि जसं म्हटलं जातं ना कामतेकरची ते एक म्हण आहे की रोज रोज दिवाळी नसते. म्हणजे एखाद्या दिवशी बॉल लागला आणि आपण ते प्रयत्न नेहमी केला तर प्रत्येक वेळेला बॉल तुमच्या रेंज मधील असंही नाही. यावेळी उलटी बॅट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. पॅरिससाठी पुन्हा एकदा कॅश प्राईज आहे. मायरा राजीव डोंगरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 आणि प्रत्येक चौकारासाठी तब्बल 50 रुपयाचा रोख इनाम.
नक्कीच काय गोलंदाजी आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. बॅटची एज घेतली होती परंतु चुकी होते यष्टीरक्षकाकडून आणि कुठे मात्र या ठिकाणी धाव मिळू शकत नाहीये. आपण जर पाहिलं तर चांगलं कमबॅक करतोय अगदी रेशिओ. प्रवीणचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. प्रवीण पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. जिग्नेशला आपण पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आहे, झेल होतोय का? डेफिनेटली एक चांगला झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. वन कोलावेरिडी आणि धनुष यांच्या माध्यमातून ते गाणं प्रदर्शित केलं गेलं होतं. तब्बल 300 मिलियन व्ह्यूज आणि 18 दिवसामध्ये भारतामध्ये तब्बल 5 करोड लोकांनी हे गाणं डाउनलोड केलं होतं. हा संगीत क्षेत्रातील आतापर्यंत खूप मोठा इतिहास आहे. तुर्तास मैदानाकडे जाताना षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर झाल्यात 8. 2 गडी बाद झालेत. मात्र जमीची बाजू असे की स्ट्राईक एंडला पॅरिस शेखे जो या संघाचा सर्वाधिक महत्वपूर्ण खेळाडू आहे त्याला स्ट्राईक एंडला आणलं जातं. येणारे 12 चेंडू आहेत. हातामध्ये बॉल घेऊन श्रेयस निघालाय पॅरिस वरती अटॅक करण्यासाठी. लाजवाब फटका आलाय, ऑफ साईडला फिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच पद्धतीचा फटका येताना आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच एक इनफिल्डच्या डोक्यावरून धाडलं होतं, लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धाव्यांसाठी चौकार. आता मात्र धावगती वाढते, धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, तोच फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 2 धावा मात्र नक्कीच मला वाटतं मिळतील आणि धावसंख्या मात्र 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. कुठेतरी आता मात्र हळूहळू बॅट बोलायला लागले दिशांत सर. एक कॅश प्राइज आहे गोलंदाज श्रेयस लाखनसाठी. जर पॅरिसची विकेट मिळवली तर कल्पेश लाखन यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचा नगद इनाम. विकेट बटरो और धन बी बटरो. सध्या तरी गडीला मैदानावरती चित्र पाहत आहे. निघालाय श्रेयस. फुलटॉस बॉल होता, अंपायरचा सिग्नल पाहता. एक बॉल हवेमध्ये आहे, एक हात हवेमध्ये. माफ करा, इथून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. 2 धावा आल्या. थोडंसं फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं तर लाईनच्या पुढे हा पाय होता आणि अंपायरनं या बॉलला जर पाहिलं तर दंडित केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 मध्ये नो बॉलचा उल्लेख सापडतो आणि तो नो बॉल मात्र पंचाच्या माध्यमातून बॉल खारिज केले गेले. म्हणजे एकंदरीत 3 धावा येतील. 3च्या साह्यानं स्कोर कार्ड मध्ये होईल वाढ. रणसंख्या 17 या आकड्यावरती. नक्कीच चांगली बॅटिंग. आता मात्र पहिल्या षटकामध्ये कुठेतरी पॅरिसला बांधून ठेवलं होतं. त्याच्यानंतर कुठेतरी आता मात्र दमखम दाखवत आहे. येणाऱ्या षटकामध्ये किंवा या षटकामध्ये एखादा षटकार नक्कीच येऊ शकतो. जसं मी सांगितल्याप्रमाणे प्रतीक्षेमध्ये आहे, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये, परंतु गोलंदाज दाखवतोय मी सुद्धा काही कमी नाहीये. दिशांत सर नक्कीच लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण का पॅरिस मोठ्या पटक्यासाठी प्रतीक्षा करतोय, परंतु त्याला मात्र ज्या पद्धतीचा चेंडू पाहिजे तो मात्र मिळत नाहीये. आणि दुसरा उल्लेख म्हणजे कामतेकरची प्लेइंग कंडिशन ही फार महत्वाची आहे. आपण ज्या सेशन मध्ये खेळतोय ते सेशन मध्ये प्लेइंग कंडिशन, ह्युमिडिटी पाहता, हवेची आर्द्रता, या सर्व गोष्टी लक्षात घेत असताना मैदानावरती खेळ करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक बॉल हवेमध्ये तुम्ही उडवला तर तो षटकाराच्या बाहेरही जाणार नाही. त्याच्यामुळे प्रॉपर टायमिंग इथेच खूप महत्वाचं आहे. टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या आहेत. आणि मैदानावरती ते टायमिंग पहा, अगदी रिॲक्शन टाइम केवढं त्याच्याकडे होतं, त्याच्यावरती झेपावला आणि फलंदाज आणखी एक माघारी परत विकेटचं पतन. खेळ संपलाय.
मागच्या बॉलवरती कामतेकरचा आपण उल्लेख केला, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टायमिंग. आता क्रिकेटमध्ये हा टी आणि आयुष्यातील टी या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे ते योग्य असेल तुमच्याकडे तर तुमचं आयुष्य सेटल आहे. आणि आता मैदानावरती येणाऱ्या 2 चेंडूचा की शिल्लक राहिलाय. आता श्रेयस आहे गोलंदाजी ट्रॅकवरती, राईट अमोर द विकेटने निघालाय. मागच्या बॉलवरती विकेट्स त्याने मिळवल्या, यावेळी केवळ सिंगल धावाले आणि हे गरजेचं आहे. पॅरिसला स्ट्राईक एंड लावणं गरजेचं आहे. या संघाचा एक आक्रमक खेळाडू आहे. 1च्या साह्यानं रणसंख्या 19 या आकड्यावरती आहे. आपण पाहतोय एका बाजूला खारगाव, दुसऱ्या बाजूला कुडगाव. एक निर्णायक सामना पाहतोय. पुन्हा एकदा उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपयशी राहिलेत. म्हणजे आतापर्यंतच्या इनिंग मध्ये 3 वेळा हा प्रयत्न झालाय, एकामध्ये यशस्वी राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण जर या ठिकाणी पाहू शकतो धाव संख्या पोहोचले म्हणजेच थांबली आहे 19 या आकड्यावरती. 19 ऑन दी स्कोर कार्ड. आता यश लाखन गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. संघातील सर्वाधिक महत्वाचा खेळाडू आहे आणि शेवटच्या षटकासाठी स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे. आता शेवटच्या षटक हाताळण्यासाठी यश लाखनला गोलंदाजी ट्रॅकवरती बोलवलं जातोय. रायगड जिल्ह्यातील म्हसा तालुक्यात पण खेळाडूंच्या लिस्ट मधील आणखी एक खेळाडू आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. 2 मध्ये धावा झाल्यात 19, 8.5च्या सरासरीनं, माफ करा 9.5च्या सरासरीनं मैदानावरती खेळ सुरू आहे. यश निघतोय पहिला बॉल घेऊन राईट अमोर द विकेटनं इन ऍक्शन. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय. नरेश चाललाय बॉलवरती, झेलबाद झालाय. पहिल्याच बॉलवरती गडी बाद होतोय, विकेटचं पतन. तर मैदानावरती कामतेकरची स्ट्राईक रोटेशन पॉलिसी थोडंसं अंमलात आणणं गरजेचं आहे. कारण नॉन स्ट्राईक एंडला पॅरिस आहे, त्याला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं होतं. आता मोठा फटका आला समोरच्या बाजूला. नरेश या संघातील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये हा बॉल होता आणि तिथून जर पाहिलं तर एक गडी बाद झाला. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रणसंख्या 19 आकड्यावरती स्थिर आहे आणि जिंकण्यासाठी आता हे सर्व जे शर्तीचे प्रयत्न आहेत ते मात्र मैदानावरती केलेही जात आहेत. रिमेनिंग बॉल्स आर 5 इन फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंग मधले 5 चेंडू शिल्लक आहेत. तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे कारण नॉन सेकंडला एक मातब्बर बॅटर आहे, चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या टच मध्ये आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहिले, त्याला स्ट्राईक एंड आणणं हे बॅटरचं काम आहे. तर दुसऱ्या बाजूला तिथे एक धाव रोखण्यासाठी काही प्रयत्न केले जातील. गोलंदाज यश निघतोय पुन्हा एकदा. राईट अमोर द विकेटने आखूड टप्प्याचा बॉल होता, सोडून दिले बॉलला. दिशा बरीचशी बाहेर आहे आणि पुन्हा एकदा एक अवांतर एक्स्ट्रा स्वरूपाची रन्स टोटल मध्ये ऍड होईल. 1च्या मदतीनं धाव फलक डबल डिजिट 20 या आकड्यावरती. नक्कीच पॅरिस नॉन स्ट्राईक वरती आहे. आपण जर पाहिलं यश मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. पुन्हा एकदा अगदी खाली राहणारा चेंडू आपण पाहतोय आणि कुठेतरी या ठिकाणी मात्र काय घडतंय दिशांत सर. नक्कीच ज्या ठिकाणी एक धाव झाली नसती त्या ठिकाणी मात्र मला वाटतं 2 धावा होत आहेत आणि नक्कीच चुकीला माफी नाहीये. आणि कामतेकरची आपल्या मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे, जसं आपण उल्लेख करतो की जखम मांडीला येईल शेंडीला. तुम्हाला रनआउट करण्याची संधी असताना यावेळी 2 धावा अतिरिक्त दिल्यात आणि ज्यावेळी कंपल्सरीचे असा नियम आपण मैदानावरती वापरत असतो त्यावेळी एक धाव जे आहे ते तुमच्यासाठी 2 धावेचं काम करेल. म्हणजे तुम्हाला 28 होते तेव्हा तुम्हाला 29 करायचे आहेत. त्यामुळे आलेली एक धाव आहे ती एक धाव क्रिकेटच्या मैदानावरती निर्णायक आहे. कारण म्हटलंही जातं की परीक्षेमध्ये एका मार्काला, निवडणुकीमध्ये एका मताला, आणि क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेला फार महत्व आहे. रणसंख्या या 2च्या साह्यानं जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. पॅरिस मात्र प्रतीक्षेमध्ये आहे, कधी मला संधी मिळते. परंतु या ठिकाणी काय घडतंय, संधी निर्माण झाली, पुन्हा एकदा चुकी होते, गॅदर केला जातोय, बॅकअप सुद्धा होतोय. 3 धावा आता मात्र अर्जित होते आणि ज्याची अपेक्षा आहे म्हणजे जो खेळाडू या स्पर्धेमध्ये लांब षटकार मारलाय त्याच्यावरती दारोमदार असे येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या जाऊन पोहोचले. खराब क्षेत्ररक्षण राहिले कारण का मागच्या चेंडूवरती देखील पाहिले काही फेकी करण्याची गरज नव्हती. परंतु क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात दिशांत सर. 3 धावा मिळतील, धाव संख्या जाऊन पोहोचले. 25 लॉस ऑफ 2 विकेट. पॅरिस शेखे स्ट्राईक हेडला बोटापटका खेळण्याचा प्रयत्न होते. मागे बॉल निघाला, यावेळी लाजबाब मागे जाऊन कॅच टिपणं सोपं नसतं. मात्र जजमेंट खूप चांगलं आणि ज्या पॅरिसचा सातत्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये उल्लेख झाला तो फलंदाज बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन.
चला याच्यानंतरची उपांत्य फेरीचे मॅचेस असतील सेमीफायनल ते मॅचेस 2 ओव्हरचे असतील याच्यावरची देखील याची नोंद घ्या बोथ कॅप्टन्स. याच्यानंतरची सेमीफायनल फर्स्ट आहे. पहिल्या सेमीफायनल साठी आमशेत आणि दहेन दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या 2 षटकांची मॅच आहे. 2 ओव्हरची मॅच असणार आहे आणि त्या 2 ओव्हरच्या मॅच उपांत्य फेरी थोड्याच वेळामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सेमीफायनल 1 एका बाजूला आमशेतचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला दहेन आणि दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतोय बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. आता येणारे या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. केवळ दिशा दिली हलक्या हाताने केवळ बॉलला खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला अडवेल तिथून दुसरा धावेचा कॉल देखील सक्सेस होतोय. म्हणजे आता उरलाय केवळ 1 बॉल आणि आता 1 बॉलवरती आक्रमक फटका येईल की पुन्हा एकदा डिफेन्सची शॉट येत असताना स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा चोरट्या धावा मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. नक्कीच शेवटचा चेंडू निर्णायक दिशांसर असेल कारण का समोर सुद्धा पाहिलं तर चांगली बॅटिंग लाईन आहे. आतापर्यंत मधल मारली 27 या धावसंख्येपर्यंत. यश पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळण्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी धावचीची संधी निर्माण झाली आहे. डेफिनेटली फलंदाज बाद होईल, विकेट होईल पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. JK 11 खारगार 3 ओव्हर मध्ये धावफलकावरती 28 टू विन 28 टू विन. 18 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. कुडगाव संघाला विनंती आहे प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल करा. तर तिसऱ्या बाजूला मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनंती करतोय की दहेन आणि आमशेत कॅप्टन्स देखील आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर गेल्या वर्षीप्रमाणे टुर्नामेंट बद्दल तुम्हाला काय वाटतंय? आता तुम्ही आलाय, तुम्ही बघताय, 2 शब्द नाही जात काय मी बोलते खूप चांगलं आयोजन आहे. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. प्रत्येक कार्यक्रमात वाटा असते, या मुलांचा वाटा असतो. गेल्या वर्षी ह्याच नारंगी मैदानात टुर्नामेंट भरवली होती. गेले सुद्धा याच नारंगी मैदान मध्ये टुर्नामेंट यशस्वीरित्या पार पडली होती. भरवून यशस्वीरित्या पार पाडली होती. गावात फक्त क्रिकेटच नाही तर गावात फक्त क्रिकेट पुरता नाही आणि कार्यक्रम नाही तर महिलांचं सुद्धा मुलीचा वाटा बजावत असतात. मुलेच नाही सुद्धा महिला सुद्धा खारीचा वाटा बजावू शकतात. थँक्यू थँक्यू. चला वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. एका बाजूला JK 11 खारगाव, दुसऱ्या बाजूला कुडगावचा संघ आपण पाहत आहे. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी चला पुणे एकदा मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता असेल. ही मॅच जिंकण्यासाठी यशला आपण दिशांसर पाहू शकतो. अगदी त्याच्या जोडीने आपण जर पाहिलं तर नागेश आहे,
तर यश आणि नागेशची प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. पहिला बॉल बॅकफुटला गेले, दिशा दिली. कव्हर पॉइंटला दर्शन आहेत बॉलवरती, जोपर्यंत बॉलला कॅरी केलं गेलं. पहिल्याच बॉलवरती सिंगल आल्याने सिंगलनं संघ कुडगाव 11 आपलं खातंही उघडतोय. नक्कीच संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जाते, संघाचं अकाउंट ओपन केलं जाते. एका धावेनेशी चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. अगदी जसं म्हटलं जातं, चांगल्या चेंडूला सन्मान द्या. चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिलाय, मात्र एक धाव अर्जित झाली आहे. आपण जर पाहिलं तर आता मात्र डावखुरा हाताचा बॅटर नागेशला पाहतोय. अगदी आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये असा एक सितारा यावरची आपण पाहिला, नागेश वाडेकरला देखील आपण पाहिला चांगलं क्रिकेट खेळताना. पुन्हा एकदा इनफील्डच्या डोक्यावरून देखना फटका आपल्याला पाहायला भेटतोय. त्या ठिकाणी ऍक्शन आहे. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील आणि 2 धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पुढे 3 या आकड्यावरती. अगदी चांगला फटका होता, क्लासिकल स्ट्रोक. इनफिल्डच्या बाहेर जर आपण पाहिलं तर संपर्कामध्ये ते क्षेत्ररक्षक नाहीये. थोडंसं स्पीड म्हणजे एलिव्हेशन कमी होतं या बॉलवर. 2 धावा निश्चितपणे आल्यात, मात्र कॉन्फिडन्स बिल्ड करणारा फटका आहे बॅटर नागेशचा. नागेश देखील एक आक्रमक खेळाडू आहे, म्हणजे या खेळाडूलाही आपण सातत्याने खेळताना पाहिलंय. एक अप्रतिम खेळाडू आहे. राऊंड द विकेटने गोलंदाजी सुरू आहे. ती ब्लॉक मध्ये हा बॉलला हाताळलाय. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येईल, फक्त एका धावेवरती थांबवलं जाईल. 28 धावांची गरज असताना आतापर्यंत स्कोर कार्ड वरती एकंदरीत धावा जर पाहिलं तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा असल्या. नक्कीच आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा फेकी चांगली झाली होती, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि 2 धावा मात्र मिळतील आणि अगदी कुठेतरी प्रयत्न चांगले करतायत. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वरती. प्रयत्न फार गरजेचे आहेत. मैदानावरती समर्पण पाहायला मिळते, ज्या पद्धतीने डाईव्ह केली या बॉलवरती. हे क्रिकेट आहे, म्हणजे आत्मसमर्पण. आपल्या संघासाठी जे काही मैदानावरती शक्य आहे ते सर्व काही करण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हटलंही जाते की गामतेकरची जर आपले प्रयत्न हे अगदी मनापासून असतील ना तर ती यशालाही नशिबासमोर झुकावं लागतं. आणि सध्याच्या घडीला ते प्रयत्न मैदानावरती केले जातात. रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या बाजूला यश लाखन एक आक्रमक खेळाडू आहे, तर यश लाखन कशा पद्धतीची बॅटिंग करेल याच्यावरती देखील नजर असतील कुडगावच्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, फटका फसलाय चेंडूवरती. क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत बॉल जमिनीवर कॅरी झालाय. सिंगल धावेवरती रोखलं गेलंय. 1च्या साह्यानं रणसंख्या 7 या आकड्यावरती. नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली. आपण जर पाहिलं तर नक्कीच पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहू शकतो धावा बनवायचे आहेत. अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल. एक निर्णायक मॅच आपल्या समोर रंगताना आपण पाहतोय. नक्कीच पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, जास्त शफल झाला होता, वाईड मात्र देऊ शकत नाहीये पंच. आणि पहिल्या षटकाची सांगता होते धावसंख्या 7. त्या संधीचं सोनं करणं हा खेळ म्हणजे क्रिकेट. ज्यावेळी कामतेकरची 2022 मध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली होती, प्रथमेश ठाकरे हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज राहिला होता.
मात्र त्यावेळी खरं तर प्रथमेशच्या जागी आपण पाहिलं असेल रजत मुंडे येणार होता, मात्र काही कारणास्तव रजत मुंडे त्या स्पर्धेमध्ये गैरहजर राहिला आणि ज्यावेळी प्रथमेश ठाकरेला संधी मिळाली आणि सोनंही केलं. अक्षरशः नवी मुंबईच्या प्रेक्षकांना त्यांनी खुश केलं होतं. कोपर खेळण्याच्या भूमिपुत्रमध्ये ती स्पर्धा झाली होती आणि लाजवाब बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली होती. म्हणून क्रिकेट हा संधीचा खेळ आहे. ज्यावेळी तुम्हाला संधी देईल, मग ती बॅट असो, बॉल असो किंवा फिल्डिंग असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा ते संधीचं सोनं करणंही फार महत्वाचं आहे. पहिला बॉल तर पाहिला तर यावेळी डॉट येतोय, म्हणजे समीकरण उरलं येणारे 11 बॉल आणि 11 मध्ये करायचे तर 21 धावा. नक्कीच जर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रथमेश ठाकरे एक परफेक्ट ऑलराऊंडर यंगस्टर खेळाडू ज्याची ओळख आहे, एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला भेटते. मागच्याच हप्त्यामध्ये जी स्पर्धा या ठिकाणी झाली, या ठिकाणी देखील मला वाटतं 17 चेंडूमध्ये 50 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून या मैदानावरती निघताना आपण बघितली. या ठिकाणी 4 धावा येत आहेत आणि 4 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आपण जर पाहिलं तर 11. मॅच अजूनही ऑन आहे. यश लाखनसारखा बॅटर जोपर्यंत मैदानावर आहे गेम ही शक्य आहे. बरेचदा याचा विस्फोटक अंदाजही याच नारंगीच्या क्रीडा नगरीमध्ये पाहिलाय. बरेचदा त्याचा खेळ या क्रीडांगणावरती खूप चांगला राहिलाय. पुढचा बॉल, या बॉलवरती आक्रमक फटका, ज्या फटक्यांसाठी चांगला जातो हा खेळाडू, इन टू दी स्टँड, बॉल पाठवून दिलाय सी मारेच्या पार, लाफ्टेड षटकार. दिशांसर मॅच मध्ये जान आणले, एक चौकार आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर एक याच्यानंतर षटकार, म्हणजेच 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्यात. मॅच मध्ये रंगात वाढले आहे. नक्कीच एक चांगली मॅच तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये 14 धावांची इनिंग आतापर्यंत नॉट आउट खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यश याला आपण पाहू शकतो. आणि कामतेकरचे ते वाक्य आहे ना की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ अगदी बदलायला जास्त वेळ लागत नाही, तिथे प्रयत्न फार गरजेचे आहेत. आणि मी उल्लेख केला की आक्रमक खेळाडू आहे, त्याच्या रडारमध्ये बॉल आला तो मैदानाच्या बाहेर पाठवतो, म्हणजे रडारमध्ये बॉल होता, स्लॉटमध्ये बॉल होता आणि ऑन साइड या खेळाडूचा स्ट्रॉंग झोन आहे. फटका फसलाय, संधी निर्माण झाली, उलटफेर होईल का या बॉलवरती? येस, डेफिनेटली. कहाणी में आणखीन एक ट्विस्ट, एक वेगवान फलंदाज यश लाखन बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. एका चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर षटकार आला. दिशांसर हा फटका खेळायची गरज होती का? कारण का इक्वेशन होतं 9 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र विकेट कुठेतरी बहाल केली असं म्हटलं जातं ना की या फटक्याची आवश्यकता नव्हती, परंतु न्यू बॅटर येतोय. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नक्कीच आपण जर पाहिलं समोर स्वतःवरती नाराज असेल, कारण का इतकी सारी मेहनत मी माझ्या संघासाठी केली होती, परंतु एक खराब शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये, सामना अजून रंगतदार स्थितीमध्ये बाकी आहे. तो मैच बनवण्यासाठी आणखी एखादी विकेट. जिंदगी आसान नहीं, खुद को काबिल बनाना पड़ता है और सही वक्त कभी आता नहीं मेरे दोस्त, वक्त को सही बनाना पड़ता है. मॅच बनवण्यासाठी एकतर विकेट आले, अजून एखादा ब्रेक थ्रू आला तर खारगाव संघाच्या दृष्टीनं या मॅच मध्ये आणखी एक पलटवार होईल. 8 मध्ये आता 11 करायचे आहेत. नवीन बॅटर पहिला बॉल फेस करतोय, पहिल्याच बॉलवरती शपल आउट खेळण्याचा प्रयत्न, मागे क्षेत्ररक्षक आहे आणि ज्याचा उल्लेख केला, उलटफेर लगातारचा हा दुसरा गडी बाद. चेंडू मध्ये 11 पाहिजे होत्या, आता समीकरण येऊन थांबले. 7 चेंडू मध्ये 11 धावा. नक्कीच त्या पटक्याची यशला आवश्यकता नव्हती, कारण का कुठेतरी मेरिटवरती क्रिकेट खेळण्याची आवश्यकता होती त्याच्यानंतर. परंतु ठीक आहे, अशा घटना घडत असतात. परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर श्रेयसला आपण पाहू शकतो. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता, एक चांगला खेळ आता मात्र रॉबिनच्या माध्यमातून, म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील सराहना झाली पाहिजे. लाऊड अपील, पंच मात्र आपल्या भूमिकेमध्ये तटस्थ आहेत आणि या षटकाची काय सांगता करतोय, कौतुक झालं पाहिजे. 2 विकेट, त्याच्यानंतर 1 चेंडू निर्धाव देखील जातोय.
तर 6 मध्ये करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी 11 धावा. तो मोमेंटम पाहिजे. क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचा आहे मोमेंटम. तर मोमेंटम शिफ्ट झाला. यशचा विकेट आला, त्याच्यानंतर जो मोमेंट होता खारगाव संघाच्या दृष्टीने पाहिलं तर आता या बाजूला शिफ्ट झालाय. यशलाही समजणं गरजेचं होतं. तरी स्लॉटमध्ये बॉल असतं तरी प्रत्येक बॉलवरती मोठे फटके खेळणे तितकंच नेहमीच म्हटलं जातं की प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठे फटके येतील असे नाही. खारगाव संघाला विनंती आहे, चला पॅरिस शेळके कंपनी, चला घाई करा. 6 मध्ये करायच्यात 11 धावा. मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेलाय आणि प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारा मॅच होता. सुरुवातीलाच उल्लेख झाला की दोन्ही संघ एकमेका विरोधात अगदी 12 महिने खेळणारे संघ आहेत. आसपासची गावं आहेत, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये हे संघ बऱ्याचदा एकत्र असतात. आणि आता मात्र या मंगलमूर्ती चषकाच्या पर्व 2 मध्ये एक अशा मोमेंटमला येऊन ही मॅच शिफ्ट झाले जिथे गरज आहे 6 मध्ये 11 धावांची. तर स्ट्राईक एंडला पाहते तर नागेश आहे, ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय. क्षमता त्याच्याकडे आहे, त्यालाही देखील अंडर रेटेड पकडून चालणार नाही. त्यामुळे नागेश वरती देखील जबाबदारी आहे. त्याच्यासाठी ट्रॅप ऑन साईडला मिड विकेट आणि त्याच्या बरोबरीने काव खावणारे क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. त्यांच्या बरोबर मधून इन टू द गॅप लाजवाब क्षेत्ररक्षण. नशिबाची साथ नाही लाभली, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. नक्कीच दिशांत सर काही फटका सजवला, दुसऱ्या बाजूने प्रयत्न तर नक्कीच एकदा प्रयत्नासाठी डगआउट मध्ये टाळ्या होताना पाहायला मिळतात. जरी 4 धावा केल्या तरी आपले 100% त्याने दिलेत, हे म्हणायला वावगं ठरणार नाहीये. चला फर्स्ट एड किट आहे का? फर्स्ट एड किट असेल तर प्लीज जा. फर्स्ट एड किट असेल तर प्लीज क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचवा. आणि खारगाव संघाला विनंती, जर क्षेत्ररक्षक खेळाडू त्या ठिकाणी जखमी असेल तर प्लीज 12th मॅन मैदानावरती उतरा. कारण मित्रांनो क्रिकेटपेक्षा आपलं आयुष्य फार मोठं आहे. त्यामुळे जर जखमी असेल तर विनंती आहे की थोडंसं रिस्क न घेता तुमचा 12th मॅन मैदानावरती दाखल करा. मात्र मी जे एफर्ट होते एफर्टचं अगदी कौतुक करेन. लाजवाब एफर्ट, स्वतःला शेकावून दिला, मात्र तिथून चौकारी आला. मॅच वरती अजून काय, या मॅच मध्ये बरंच काही शिल्लक आहे. 5 मध्ये 7. पहिला बॉल वरती चांगला फटका होता, हातामध्ये बॉल. नागेशचाही एक महत्वपूर्ण विकेट खारगाव संघाने मिळवलाय. आणखी एक गडी बाद. ठरणार नाहीये. मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असताना मारलेला चौकार, त्याच्यानंतर विकेट आणि आता मात्र मॅच येऊन थांबले. 4 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावा बनवायचे. 4 मध्ये 7 हे समीकरण आहे. नवीन बॅटर रोहन मैदानावरती दाखल झालाय. आणि जसा उल्लेख झाला की यशच्या बॅटमधून षटकार आला होता तिथपर्यंत संघाची स्थिती ठीक होती. जसा यश माघारी परतला, मोमेंटम शिफ्ट झाला खारगाव संघाच्या बाजूने. 4 मध्ये 7. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बॉलसाठी सिंगल धाव कंप्लीट होईल का? इज डेफिनेटली. 3 मध्ये 6 हे समीकरण. बिग हिट. आता कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे, प्रत्येक बॉलवरती 2 धावांची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती तब्बल करायचे 6 धावा. पर बॉल 2 हे इक्वेशन आहे या मैदानावरती. मॅच अजूनही ऑन आहे. एखादा फटका आला, एखादा डॉट बॉल आला, एखादी विकेट आली, एखादा चौकार आला, सर्व काही शक्य आहे. ती प्रोबॅबिलिटी जो गणितामध्ये आपण शिकलोय, प्रोबॅबिलिटी ती सर्व काही शक्य आहे. या बॉलवरती पुन्हा एकदा अक्रॉस फटका खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून येते. पहिली धाव कंप्लीट, डेंजर एंडला थ्रो आहे. यस, 2 धावा कामतेकरची कंप्लीट झालेत. हाय व्होल्टेज ड्राम आहे. येणाऱ्या 2 चेंडू आणि 2 मध्ये आता करायचे आहेत 4. रिमेनिंग बॉल्स आर 2 अँड रिक्वायर्ड रन्स आर 4. हे समीकरण आहे या मॅच मध्ये. नक्कीच सर्वांना ही मॅच एकदा आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय मॅच रंगते दिशांत सर. नक्कीच 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. लोअर फुटो चेंडू या ठिकाणी काय घडतंय, 1 धाव मात्र घेतले, दुसऱ्या धाव घेण्याचा मानस या ठिकाणी असेल, परंतु काय घडतंय, फलंदाज बाद होतोय. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. एक मध्ये 3 धावेची गरज, तर प्रयत्न फार गरजेचा आहे. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचं म्हटलंही जातं की
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात आशा असावी नेहमी जिंकण्याची. कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते आणि ती वेळ बदलण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. येणारा एक बॉल आणि एक बॉल मध्ये या मॅच मध्ये इक्वेशन आहे 3 धावांचं. 1 and 3. कोणता संघ आता बाजी मारेल? एखादा चांगला बॉल डिलिव्हर करायचा आहे तर दुसऱ्या बाजूला आता कुडगाव संघाकडे 3 धावा काढल्याशिवाय पर्यायी नाही, कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. मी सुरुवातीला उल्लेख केला की तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ज्या चुका केल्या होतात, कारण एक धाव हे आता 2 धावेचं काम करणार आहे. पहिल्या सत्रामध्ये त्या चुका झाल्यात, त्या चुकांवरती बॅकफुटला संघ मोठा फटका आलाय. उंची आहे या बॉलवरती, थांबवलं जाते त्या ठिकाणी. जेल टिपलाय खारगाव संघ. द विनर ऑफ दिस मॅच सेमी 2 मध्ये खारगाव संघ दाखल झालाय.